सर्व अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीमधील असणाऱ्या एका महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली टेलिग्रामची लिंक जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील। तर मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया चालू असताना या भरती प्रक्रियेमध्ये एक इंग्रजी माध्यमाचं पत्र आलेलं होतं आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या पत्रामध्ये जे काही विश्लेषण दिलेलं आहे, जी काही मांडणी दिलेली आहे, जी काही नियम मांडलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। त्या असलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की ज्या काही केंद्रशाळा असणार आहेत आणि त्या केंद्रशाळेवरती 4822 अशा इंग्रजी माध्यम असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली जाईल। हे जे असलेले शिक्षक असतील यांना एक नवीन पद निर्माण केलं जाईल आणि त्या शिक्षकांना साधन व्यक्ती असं बोललं जाईल। हे जे साधन व्यक्ती पद असणार आहे, हे साधन व्यक्ती पद हे काय करणार आहे, तर त्या साधन व्यक्ती पदामध्ये असणारे जे काही शिक्षक असतील ते त्या केंद्रामध्ये येणारी जे काही शाळा आहेत त्या शाळेमधील शिक्षकांना भाषेचे तंत्र शिकवण्याचं काम करेल। पण यांची निवड कशी होणार, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांनी या असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या पत्राची खूप मोठी धास्ती घेतलेली होती, परंतु मित्रांनो त्या पत्राचं जर तुम्ही स्पष्टीकरण व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे शिक्षक या अभियोग्यता भरती प्रक्रियेतून मिळणार आहेत, म्हणजे भरती प्रक्रिया अगोदर केली जाईल आणि भरती प्रक्रिया ही मेरिटनुसारच असणार आहे। तिथं सेमी किंवा मराठी किंवा इंग्रजी असं बायफर्केशन नसणार आहे आणि त्याच्यामधून जे काही मेरिटनुसार शिक्षक निवडले जातील त्यांच्यामधून परत एक परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेमध्ये कोणत्या असलेल्या व्यक्तींना साधन व्यक्ती म्हणून निवडलं जाईल याचा एक क्रमांक दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत, क्वालिफिकेशन ठरवलेलं आहे। तर मित्रांनो, मला दोनच वाक्यामध्ये असं सांगायचं आहे की इंग्रजी माध्यमाला स्वतंत्र जागा दिल्या जाणार नाहीत। दुसरी गोष्ट, या असलेल्या मेरिटनुसारच सर्व असणाऱ्या शिक्षकांची भरती होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया अंतिम झाल्याच्या नंतर जसं की केंद्रशाळेवरती केंद्रप्रमुख पद असतं त्याप्रमाणे एक नवीन पद निर्माण केलं जाईल आणि त्या पदामध्ये एक परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेमध्ये जे काही पात्र असतील त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमचा एक पॉईंट आहे की त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। जसं की ज्यांचं डी.एड इंग्रजीमधून झालं आहे किंवा बी.एड इंग्रजीमधून झालं आहे किंवा 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण त्यांचं इंग्रजी माध्यमामध्ये झालेलं आहे, हा क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे आणि त्याच्यानुसार साधन व्यक्तीचं पद निर्माण होणार आहे। म्हणजे सध्या तरी या इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा इम्पॅक्ट भरतीवरती वैयक्तिकपणे होणार नाही, मेरिट हे जनरलच असणार आहे, त्यांना स्वतंत्र जागा कपात करून दिल्या जाणार नाही आहेत। त्याच्यानंतर शिक्षण विभागाचं एक पत्र आलेलं होतं आणि त्या शालेय शिक्षण विभागाच्या पत्रामध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की तुम्ही पवित्र पोर्टलवरती जाहिराती तत्काळ अपलोड कराव्यात आणि त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने जाहिराती अपलोड कराव्यात याचं एक त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगताय की आरक्षणानुसार, म्हणजे जे काही प्रवर्ग आहे, जे काही ज्या आरक्षणामध्ये ज्या प्रवर्गाला जेवढ्या जागा आलेल्या असतील त्याच्यानुसार त्यांच्या जागा अपलोड करण्यात याव्यात। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला होता विषयनिहाय, म्हणजे जसं की आपण 6 ते 8 मध्ये पाहतो की भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हे विषयनिहाय पद असतात, त्यांची मांडणी करून त्या ठिकाणी त्या जागा अपलोड करण्यात याव्यात। आणि त्याच्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला होता की तो म्हणजे असा की स्तरानुसार, म्हणजे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी असं यांचं बायफर्केशन करून या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यास त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून, आयुक्तालयातून हे पत्र काढून या सर्व असलेल्या जिल्हा परिषदांना, सर्व असलेले प्राथमिक असतील, त्यानंतर माध्यमिकचे जे शिक्षण अधिकारी असतील यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये जर असा विषय असता की इंग्रजी माध्यमाला स्वतंत्र जागा देणार असतील तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असा उल्लेख केला असता, जसं की
आरक्षणानुसार जागा अपलोड कराव्यात, त्यानंतर स्तरानुसार जागा अपलोड कराव्यात, विषयानुसार जागा अपलोड कराव्यात आणि इंग्रजी माध्यमानुसार जागा अपलोड कराव्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांनी याचा अभ्यास न करता याच्या विरोधात याचिका टाकलेली आहे, परंतु त्या याचिकेचा जे काही आउटपुट येणार आहे ते आउटपुट मी तुम्हाला आता सांगतो. ज्यावेळेस शासनाला याचं उत्तर दाखल करण्यास सांगितलं जाईल त्यावेळेस शासन स्पष्टपणे सांगणार आहे की आम्ही इंग्रजी माध्यमाला स्वतंत्र जागा दिलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे याचा कुठलाही अर्थ याच्या भरती प्रक्रियेमध्ये इम्पॅक्ट होणार नाही. आणि साहजिकच जे काही मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला होता तो त्या ठिकाणी पहिल्याच हिअरिंगमध्ये डिस्पोज होणार आहे. याचिका लगेच त्या ठिकाणी निकाली येणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट. आणि यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर ही माहिती शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या वैयक्तिक ज्या काही अडचणी असतील त्या जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. तुमच्या मेसेजला 100 नाही 1001% त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमचे जे काही समस्या असेल त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू.